आणि हे माझे मुख्यमंत्र्याकडे मागणी, मुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या मुलीवर जो अन्याय झालाय, तर माझ्या मुलीवर अन्याय होतोय ह्यो सगळ्या लोकांनी निसता बघ्याची बघितलं निसतं आणि तिथं दुर्योधन दुःशासनच झाले, पण माझ्या मुलीला एकही कृष्ण होऊन पावला नाही. मग त्याच्यासाठी आता इथून पुढच्या मुलींना सुद्धा एखादा तरी कृष्ण होऊन पावा आणि तिच्या वस्त्राचं हरण, तिच्या अंगावर जो अत्याचार होतोय, तिला जो अन्याय होतो, हे अन्याय होणं एवढीच कळकळीची विनंती माझी मुख्यमंत्र्याकडे, दुसरी काहीच माझी विनंती. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हो झालं. काय बोलणं झालं? हो फोन लावला, ती म्हणले, मी म्हणलं दिवाळीला कधी येते, तर ती म्हणले दिवाळीला मला सुट्ट्या नाहीत. मग म्हणलं दिवाळी झाल्यावर लक्ष्मीपूजनला कवा. हो येते म्हणली. मग येते म्हणलं, मग ये म्हणलं. मग आम्ही त्याच्या अगोदर एक वेळेस गेलतो भेटायला तिकडं. मग तिथं गेल्यावर ती म्हणलं जेवण कराय घरी नको, आपले पहिले बी माणसं, त्यांचे बी माणसं, आपले बी माणसं, त्या खोली मालकाचे नको म्हणले. मग तुम्हाला एक दिवस मी माझ्यातर्फे जेव घालते. आणि तिथं गेल्याच्या नंतर एक माझ्या इनावळखीचा माणूस होता, कोण दष्टपुष्ट होता, कोण होता आणि काही मला माहिती नाही. सर तुम्ही मॅडमचे वडील का? म्हणलं हो. आणि मग काही लागलं तर मला सांगा. आता माझ्या मनात काही नाही. तितक्यात आमच्या मुलीनं बघितलं आणि माझ्या हाताला धरलं, म्हणून घेतलं. म्हणले जाऊ द्या, त्यांचं काय आपल्याला काय गरज आहे यांची, असं म्हणले. बाहेर आलो, म्हणजे बाजूला आलो आम्ही दोघं. त्याच्यानंतर मग ते म्हणला बरं असं म्हणला. मग ती म्हणली, ते लांब गेल्याच्या नंतर म्हणली कुणाला बी असं बोलत जाऊ नका, ही लोक म्हणली काहीतरी असं माझ्यावर दबाव आणाय बघतात म्हणली, त्याच्यामुळे बोलत जाऊ नका. मी कशाला बोललो, पुन्हा नाही बोललो. ज्यावेळेस हा मृतदेह आढळला गळफास घेतलेला, त्याच्या आधी कधी बोलणं झालं का तुमचं? कधी येणार होते? हो, मग ते दिवाळीचं ते आता सांगितलं तसं. आता काय मागणी आहे बाबा तुमची? आमचं मागणं एकच आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा फाशीची हो, एवढंच, दुसरं काय नाही. माझं हेच मागणी माझी. माझ्या मुलीला घडलंय, तर असं आता हे झालंय, हे तर घडलंयच, पण आता इथून पुढच्या तरी मुलीवर असा अत्याचार होऊ नये म्हणून करता त्या लोकांना शिक्षा फाशीचीच झाली पाहिजे. आणि इथून पुढच्या करणाऱ्याला तर म्हणजे भीती वाटली पाहिजे की असं केलं बाबा चांगलं नाही, त्याच्यामुळे ही फाशीची शिक्षा होणंच आहे. आणि हे माझी मुख्यमंत्र्याकडे मागणी, मुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या मुलीवर जो अन्याय झालाय, तर माझ्या मुलीवर अन्याय होतोय ह्यो सगळ्या लोकांनी निसता बघ्याची बघितलं निसतं आणि तिथं दुर्योधन दुःशासनच झाले, पण माझ्या मुलीला एकही कृष्ण होऊन पावला नाही. मग त्याच्यासाठी आता इथून पुढच्या मुलींना सुद्धा एखादा तरी कृष्ण होऊन पावा आणि तिच्या वस्त्राचं हरण, तिच्या अंगावर जो अत्याचार होतोय, तिला जो अन्याय होतोय, हे अन्याय होणं एवढीच कळकळीची विनंती माझी मुख्यमंत्र्याकडे, दुसरी काहीच माझी विनंती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.